काल विधानसभेच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांचे अभिनंदनाचे बॅनर स्वारगेट परिसरात झळकल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून अश्विनी कदम यांचे लावण्यात आलेले आहे। खरं तर पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम तर महायुतीकडून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे मतांचं विभाजन झाल्याची चर्चा देखील होती, परंतु निकाला अगोदरच आता अश्विनी कदम यांचे बॅनर लागल्याने पर्वती विधानसभा मतदारसंघात मोठी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर निवडणुकीच्या निकालानंतरच पर्वतीचा आमदार कोण असेल हे समजणार आहे, परंतु तत्पूर्वीच अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर लावल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन तुषार नांदावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।